गावात तुमच्यामध्ये काय हा या इकडे या इकडे या कैसे बोलो काय ते हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर इथे मी पहिल्यांदा मशीन लावून घेते, म्हणजे एकदा मशीन लावून घेतलं की नाही की इकडलं काम झालं, आपलं बाकीचं काम आवरतोपर्यंत मशीन होते. तर हे बघा, हे ह्यांना माशांना खाऊ घालायच्या वेळी की नाही थोडंसं ऑक्सिजनचं ते बटन बंद करायला लागतं, आणि ते लाईटचं बटन पण मी रात्रीचंच लावून घेते, दिवसाचं काही गरज नाही. आणि बघा 2-2.5 वर्ष झाले असतील ह्या माशांना आणून. अगदी छोटी छोटी होती, ते आता किती मोठी मोठी झालेली आहेत. तर त्यांना खाऊ घातलं होतं म्हणून मी ते बंद केलं होतं. तर आता ऑक्सिजनचं बटन चालू केलं आणि चार्ली पण झोपला नाही. ते बघा माझं पैंजणं आता वगळायला चालू होतं. बऱ्याच जणांना माझं पैंजणाचा आवाज खूप आवडायचा, आणि मला पण आवडतं, कारण माझं पहिल्यापासून ते घुंगराचं पैंजण आहे. पण ते ना असं आता वगळायला लागले, तर ते ना आता थोडंसं कमी करून आणायला पाहिजे. तर एक पैंजण इथं पडलं होतं, एक बघा आता दुसरं मधल्या रूममध्ये बहुतेक असेल. तर असं कोण कोण आहे माझ्यासारखं, जे पडेल ते तिथंच ठेवायचं. आणि मग कधीतरी ते 2-3 दिवसांना माझ्या लक्षात येते की बाबा इथे मी हे ठेवलेलं आहे. तर मी ते पैंजण ठेवले. आता ते कमी करून आणलं तोपर्यंत माझे पाय असेच रिकामे राहतील. तर त्यानंतर मी किचनमध्ये आलेले आहे. सकाळी थोडीशी मी भांडी घासून पालती केली होती, ती लावून घेते, कारण खालची जाळी पण कधी रात्री घासलेली ती भरलेली होती. मग ती सकाळी कधी लावायचा कंटाळा आला होता. मग मी चहा वगैरे झाल्यानंतर कधी सकाळी ओट्यावरच पालती घातली चहाची वगैरे भांडी घासून, म्हटल्यानंतर एकदमच लावायची. आणि आता मला ती थोडीशी अजून नाश्त्याचे वगैरे भांडी पडले आहेत कधी, आणि बॉटल वगैरे त्या बॉटल असं ते थम्सअप वगैरे आणलेलं असते कधी, तर ते धुवून मला परत त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. तर इथे मी चपाती ठेवायचं भांडं पण काढलं आहे. 2 दिवसांना मी ते भांडं असं कसं चपाती गरम ठेवल्या की असं घाम आल्यासारखं होतं, त्यामुळे 2 दिवसांना ते कधी घासायला काढलं की जरासं बरं वाटतं. तर इथे मी गॅस वगैरे पण पुसून घेते, आणि ती 2-3 भांडी लावायची ती अगोदर मी सगळं खरकटं काढून घेते, कारण मला सवय आहे सगळं खरकटं काढायचं. खरकटं सगळं एका भांड्यात किंवा ह्याच्यात ठेवायचं, ते कचऱ्यात टाकायचं नाही. तर तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की पाणी भरून ठेवायला पाहिजे सकाळी, नाहीतर मग एकदा बाकीचे काहीतरी करायला लागले की विसरले. बॉटल ज्या रिकाम्या झालेल्या असतात, बाहेर पोरांना पण लागतात किंवा वर काम चालू असते तिथे लागतात. तर एकदा राहिलं की काय होतं की म्हणजे विसरून जाते, नंतर मागितलं की मग माझ्या लक्षात येते. तर म्हणून मी लक्षात आलं तोपर्यंत बॉटल भरून घेतली, आणि म्हटलं आता भांडी होई तोपर्यंत गॅस पण माझा रिकामा आहे. म्हणून मी हे तांदूळ म्हटलं भात लावायचं, कारण कुकर काय अजून माझा ते दुरुस्त करून आणलेला नाही, त्यामुळे मी पातेल्यातच भात लावते. आणि हे आता जाळीतली भांडी लावून घेते. आणि हे बघा, हे मी बनवून घेतलेले. इथं मला रेसिपी एक शेगडी इथं ठेवून या टेबलावर रेसिपी बनवायच्या, पण तिथं मला कधी घडलंच नाही. मग ते मी त्याचे खाली कप्पे असे केले होते काहीतरी साहित्य वगैरे ठेवायला. मग मी डाळी वगैरे आणले किंवा जास्तीचा जो बाजार असेल ना, तो मी तिथे भरून ठेवते. तर इथे मला भांड्यांचं साबण संपलेलं, म्हणून ते काढायला गेले म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तर तिकडे आपला भात होई तोपर्यंत तिकडे 2-4 भांडे, तर ती पण आपल्या हातासरशी होऊन जातील. तर काल मी कुंडीतले रान काढून ते असं गारव्यालाच ठेवलं होतं, ते मी उन्हात ठेवलेलं आहे. तर आज मी ते देवाचं वस्त्र पण थोडंसं गरम पाण्यात पावडर वगैरे टाकून ठेवलं ते तेलकट असतं, म्हणजे तेल वगैरे दिव्यातलं पडलेलं असतं, अगरबत्तीचं थोडंसं पडलेलं असतं, तर ते पण निघून जातं. तर इथे म्हणजे भांडी झालेले आहेत. मी आता पहिल्यांदा वस्त्र ते भिजत घालते, आणि मग आपली देवपूजा पण करून घेते. तर आज मला नॉनव्हेज बनवायचं आहे. तर तोपर्यंत मी ही देवाची कामं करून घेते, म्हणजे नंतर ते जेवण आवरायला मला बरं पडतं. तर इथे देवपूजा झाल्यानंतर चार्लीला, आमच्याकडे आता गरमीमुळं कसं 9 वाजताच चार्लीला मी जिथं बांधते ना सकाळचं, तिथे ऊन येते. आणि हा काय करते माहिती आहे, मी जर आत काम काहीतरी करायला लागले आणि ह्याला जर मी आत घ्यायचं किंवा सोडायचं विसरले ना, तर मुद्दाम सावली अर्ध्या भागात असते, पण अर्ध्या भागात सावलीत हा झोपत नाही, हा उन्हातच झोपतो, जेणेकरून लक्ष जावं आणि मी ह्याला परत सोडावं ह्यासाठी. तर इथे ना मग ही बघा जास्वंदीची पण आता तोडली होती, थोडंसं आता बहर आलेलं आहे. आणि हा अनंत मी गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघितला असेल, इकडे मी झाडं लावली होती, त्याला पण आता फुलं लागायला सुरुवात झाली. हा नाही, महादेवाला घालायचं, देवाचं फुल आहे, महादेवाला घालायचं. तर इथे ना ते पलीकडल्या काकूंना वाटलं की ते वेणीमध्ये घालायचं आहे, तर त्या मला सांगत होत्या फुल चांगलं आहे तर तू तुझ्या केसामध्ये घाल. हे केलंस
हां, त्या बॉटलचा पूर्ण नक्षा बदलून टाकलास. तर हा बघा चार्ली ह्याचा उद्योग झोप झाली की नाही, ह्याला प्लॅस्टिकच्या बॉटल कुठंही सापडू दे, हा असं त्याला कोणी पूर्ण असा चावून 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 असं बारीक करून टाकतो. आणि ते आवाज येतो ना ते असं चावताना, तर त्याला ते फार आवडतं. आणि त्याचं सकाळ सकाळ असं त्याला कुठं पण काय पण, जरी पाण्याच्या बॉटल जरी चुकून माझ्या टेबलावर वगैरे विसरल्या तरी हा घेऊन चालू करतो आणि ते खराब करून टाकतो. तर इथे ना मी आज आतला आता मी आवरायला आलेलं आहे, देवपूजा झालेली आहे. तिकडे मी चिकन पण मिठाच्या पाण्यात शिजत टाकणार आहे. तर इथे तोपर्यंत मी चपातीचं पीठ भिजवून घेते. म्हणजे कसं चपातीचं पीठ भिजलं की आपलं ते बाकीचं 15-20 मिनटं लागतातच, तेवढ्या वेळात माझं चपातीचं पीठ पण भिजतं आणि चपाती करून घ्यायला बरं पडतात. तर इथे ना मी आता मसाल्याची तयारी करते. तर मसाला काय मी फारसं नाही घालत, फक्त आपलं खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर एवढंच घालते. आणि गरम मसाल्याची काय पावडर मी घरी बनवलेलीच असते ती घालते. तर इथे मी तुमच्याकडं चिकन जर बनवायचं असेल तर टोमॅटो घालायचा, म्हणजे टोमॅटोनं चिकनला चव पण चांगली येते. पण आज माझ्याकडं टोमॅटो वगैरे काही नाही आहे, त्यामुळे मी अगदी फक्त खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर इतकंच घालणार आहे. आणि बघ कांदा चिरल्यानंतर मला कांदा अजिबात सहन होत नाही. असं कोणीतरी मारल्यावर कसं डोळ्यातून पाणी येतं तसं माझं ते कांदा चिरल्यानंतर होतं. आणि हा कांदा तर इतका तिखट होता ना की 5-10 मिनिट मला असं डोळे बंद करून बसायला लागलं होतं, इतकं मला ते असं डोळ्यामध्ये असं झणझण करत होतं. तर इथे ना माझा मसाला पण मी आता खोबरं वगैरे भाजायला घातलेलं, कांदा वगैरे मी एकदमच चिरून घेतला फोडणीसाठी. म्हणजे कसं खाली झाडू वगैरे मारलं की नाही की बरं पडतं, नाही तर मग चार्लीला जरा काही पण सापडू दे खाली, तो लगेच तोंडात घेते. म्हणून ते की नाही पटापटा खालची कामं पटापटा आवरून घ्यायला लागतात. तर इथे ना चिकन मी एका बाजूला मिठाच्या पाण्यात शिजते तोपर्यंत की मी देवाची वस्त्र धुवून घेते. म्हणजे कसं इकडे जेवणाला हात लागायच्या अगोदर ते कामं आपली पूर्ण होतात. कारण इकडे की नाही आमच्याकडे पाण्याची पण टाईम नसते. कधी कधी रात्रीचं मध्यरात्रीला पण येतं, कधी कधी की नाही सकाळी लवकर येतं, कधी कधी 11-12ला येतं, 1ला येतं, असं असतं. तर इथे माझं की नाही देवाची वगैरे वस्त्र धुवून होई तोपर्यंत इकडे मला पाणी पण आलं होतं. आणि कसं रोजची कामं हे म्हणजे बाहेरच्या वर्कशॉपमध्ये घागरी वगैरे भरून ठेवायला लागतात, माठ भरून ठेवायला लागतो. परत इथल्या कुंडीनं झाडांना वगैरे पाणी घालायला लागतं, कारण पाणी आता की नाही जास्त वेळ पण नसतं. कधी कधी असतं जास्त वेळ, पण कधी कधी की नाही 15 मिनटातच जातं. त्यामुळे मग झाडांना घालायचं राहून जातं. मग नंतर परत की नाही पाईप लावून वरच्या टाकीतलं घालायला लागते घागरीनं. म्हणून मग की नाही म्हटलं आता पाणी आलेलं तोपर्यंत मी झाडांना घालत होते. तर ह्यांना पण सुट्टी होती आणि म्हटले तू आतला आवर जा, माझी मी झाडांना वगैरे घालतो. कारण बाहेरच्या पण मी ती चाफ्याची वगैरे लावले आहेत की नाही त्याला पण घालायचं होतं, आणि त्या बाहेरच्या झाडांना त्या खताच्या गोळ्या पण घालायच्या होत्या. बहिणी म्हटले ते मी माझं बाहेरचं आवरतो, कारण ऊन पण इतकं लागत होतं की नाही, आणि माझं आतलं पण आवरायला आज वेळ झाला होता. तर मी मग आत गेले ह्याने बाहेर घालणार म्हणून. तर चार्ली पण तोपर्यंत आलेला उठून बाहेर, त्याला पाणी घातलं तर तो अशा वेळी पाणी पित नाही. आणि इतर वेळी कणी असं पाणी थोडंसं पडलं कणी मग ते पाणी चाटायला जातं. मी आज तुम्हाला कणी आमच्या मनीनं पण तिला 3 पिल्ली झालेले, तिची दुसरी वेळ आहे. आणि तिनं काय केले, मधली रूमच तिला कणी घेतलेली आहे. म्हणजे मधल्या रूममध्येच तिनं स्वतःची ती 3 पिल्ली ठेवलेले. चार्लीला तर अजिबात आत त्या रूममध्ये प्रवेश, पण एवढीशी मनी आहे पण त्याच्या अंगावर अशी फुसकारून जाते. म्हणजे ती तिला वाटतं की चार्ली पिल्ल्यांना तिच्या काहीतरी करेल, मग ती अजिबात येऊ देत नाही. आणि आता ती पिल्ली पण हे बघा असे बाहेर यायला चालू झालेले, 3 पिल्ली झालेले. तर ती तिन्ही पण आता काही तिच्यासोबत रूमच्या बाहेर यायला खेळायला बघायला चालू आहे. तर इकडे ना आता माझं शिजलेलं आहे, आता मी फोडणीला टाकते. तुम्हाला जर मी चिकन कसं करते हे जर बघायचं असेल ना तर मी अगोदरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये टाकले, एखाद्या म्हणण्यापेक्षा 2-4 ब्लॉगमध्ये असेल माझ्या चिकनची रेसिपी, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज मी थोडंसं कणी काळा मसाला केलेला. काळा मसाला म्हणजे कसं ते खोबरं वगैरे थोडंसं कणी डार्क भाजायचं, म्हणजे कणी तो काळ्या कलरचा मसाला त्याची पण चव थोडी वेगळी येते, आपल्या काळ्या मसाल्यातली चव म्हणतो ना तशी येते. तर मग मी ते खोबरं वगैरे जरा जास्त भाजून घेतलं होतं डार्क, कारण मला तसं काळ्या कलरचा चिकनचा मसाला करायचा होता म्हणून. तर इथे ना ह्याने सांगत होते ह्याला चार्लीला भाकरी आवडत नाही. रात्रीचे कणी 2-3 तुकडे त्यांना पातेल्यात त्याच्याकडे तसंच ठेवलं होतं भांड्यामध्ये. मग मी आता त्याला कणी चिकनचं थोडंसं मिठाचा अर्क असं काढला होता पाणी, आणि त्यामध्ये कणी त्याला भूक लागली म्हणून 2 चपाती आणि म्हटलं ती 2 तुकडे भाकरीचे टाकण्यापेक्षा कणी त्याच भांड्यात याला घालून बघूया मला. आणि त्यानं कणी चिकनचं पाणी म्हटलं ते शिळे तुकडे पण खाऊन टाकले, आणि इतर वेळी ताजी भाकरी पण खायला बघत नाही.
तेच ह्याने सांगत होते की भाकरी पण त्यानं चाटून पुसून खाली रात्रीचे जे 2 तुकडे होते ते चिकनच्या नादात. साधारणतः 12:30 वाजले होते. माझी सकाळची सगळी कामं झाली होती. म्हणजे आता चिकनचा सुक्का आणि रस्सा झाला की नाही माझी बाकीचे सगळी म्हणजे भांडी लोटझाड वगैरे सगळंच, माझी मशीनचे कपडे पण पूर्ण झाली होती. ती फक्त आता बाहेर वाळवत टाकायचे. तर मी ही आता मसाल्यात फोडणीला टाकते आणि तिकडे मी आता दोरीवर कपडे घालायला जाते. तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक करत जा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जाता जाता मी तुम्हाला काळ्या मसाल्यातले फक्त रस्सा दाखवते, सुक्कं चिकन दाखवायला विसरले नंतर. तर चला धन्यवाद, बाय.